जिल्हा पोलीस 1. वीरभोग्या वसुंधरा हे ब्रीदवाक्य खालीलपैकी कोणाचे आहे? उत्तर C60. 2. महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर 2 जानेवारी. 3. CCTNS म्हणजे काय? उत्तर क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टम्स. 4. भारतीय न्याय संहिता BNS 2023 हा कायदा रिकामी जागा दिनांकास लागू झाला? उत्तर 1 जुलै 2024. 5. राज्यसभेच्या उमेदवारांना किमान वयोमर्यादा किती आहे? उत्तर 30 वर्ष. 6. राष्ट्रीय मतदार दिवस दरवर्षी या दिवशी साजरा केला जातो? उत्तर 25 जानेवारी. 7. देशातील वृद्धांसाठीचा अर्थसंकल्प सादर करणारे पहिले राज्य कोणते आहे? उत्तर केरळ. 8. भारतातील पहिली AI तंत्रज्ञान आधारित अंगणवाडी कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आली? उत्तर नागपूर. 9. पंतप्रधान कार्यालयाचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? उत्तर सेवा तीर्थ. 10. एक देश एक निवडणूक या समितीचे कोण होते? उत्तर रामनाथ कोविंद. 11. भारत सेवक समाज कोणी स्थापन केला? उत्तर गोपाळ कृष्ण गोखले. 12. करझन वायली यास ठार केले? उत्तर मदनलाल धिंग्रा. 13. चौरी चौरा घटनेने कोणते आंदोलन संपुष्टात आले? उत्तर असहकार आंदोलन. 14. 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोणी लिहिले? उत्तर वि. दा. सावरकर. 15. पुणे करारावर यापैकी कोणी स्वाक्षरी केली? उत्तर गांधीजी व डॉ. आंबेडकर. 16. खालीलपैकी कोणता आहे जीवाणूजन्य रोग? उत्तर पटकी. 17. प्रोपेनचे रासायनिक सूत्र कोणते आहे? उत्तर C3H8. 18. 1 न्यूटन बरोबर किती डाईन? उत्तर 10⁵. 19. खालीलपैकी कोणता पचनसंस्थेचा भाग नाही? उत्तर फुफ्फुस. 20. पोटॅशियमची रासायनिक संज्ञा कोणती? उत्तर K. 21. ICC पुरुष T20 विश्वचषक 2026 स्पर्धेमध्ये एकूण किती संघांनी सहभाग नोंदवला? उत्तर 20. 22. 2026 सालचा शांतता काळातील सर्वोच्च लष्करी सन्मान अशोक चक्र रिकामी जागा यांना देण्यात आला? उत्तर शुभांशु शुक्ला. 23. इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 कोणत्या शहरात पार पडली? उत्तर नवी दिल्ली. 24. प्रोजेक्ट चीता कोणत्या राष्ट्रीय उद्यानाशी संबंधित आहे? उत्तर कुनो. 25. जानेवारी 2026 मध्ये खालीलपैकी कोणासोबत भारताने मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केली? उत्तर युरोपियन युनियन. 26. चाबहार बंदर कुठे आहे? उत्तर इराण. 27. यापैकी सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती आहे? उत्तर आरावली. 28. वर्धा आणि वैनगंगा नद्यांच्या संगमातून तयार होणारी नदी कोणती आहे? उत्तर प्राणहिता. 29. खालीलपैकी कोणत्या गटात दिलेली सर्व राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्रातील आहेत? उत्तर ताडोबा, पेंच, नवेगाव, बोरिवली. 30. बालाघाट जिल्हा गोंदिया जिल्ह्याच्या दिशेस स्थित आहे? रिकामी जागा? उत्तर उत्तर. 30. गोंदिया जिल्ह्यास एकूण किती राज्यांच्या सीमा लागून आहेत? उत्तर 2. 32. 2026 सालचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प यांनी मांडला? उत्तर देवेंद्र फडणवीस. 33. भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर दादाभाई नौरोजी. 34. जानेवारी 2026 मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची 56वी वार्षिक बैठक इथे झाली? उत्तर दावोस. 35. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? उत्तर मुंबई. 36. खालील करापैकी कोणता कर प्रत्यक्ष कर नाही? उत्तर विक्री कर. धाराशिव जिल्हा पोलीस 1. उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव अधिकृतपणे धाराशिव कधी करण्यात आले? उत्तर 2023. 2. महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल जिष्णू देव वर्मा हे पूर्वी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? उत्तर तेलंगणा. 3. खालीलपैकी कोणता देश G7 गटाचा सदस्य नाही? उत्तर ऑस्ट्रेलिया. 4. खालीलपैकी कोणता देश भूमध्य समुद्राला स्पर्श करत नाही? उत्तर जॉर्डन. 5. रिंग ऑफ फायर प्रामुख्याने कोणत्या महासागराशी संबंधित आहे? उत्तर प्रशांत. 6.
कान्होजी आंग्रे, ज्यांचा नावे संग्रहालय सुरू झाल्याने अलीकडे चर्चेत आहेत, ते कोण होते? उत्तर: नौसेना प्रमुख. 7. शेतकऱ्यांना रिअल टाईम कृषी अंतर्दृष्टी प्रदान करणारे महाराष्ट्रात सुरू करण्यात आलेले AI सक्षम व्यासपीठ कोणते आहे? उत्तर: महाविस्तार. 8. यामधील कोणत्या शहरात नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी स्कूल नाही आहे? उत्तर: पुणे. 9. डिजिटल पाळत ठेवणे आणि सायबर गुन्हे तपास मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रात सुरू करण्यात आलेला मोठ्या उपक्रमाचे नाव काय आहे? उत्तर: महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प. 10. कोणते गायक गायिका यांचे सन 2025-26 हे वर्ष जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे? उत्तर: माणिक वर्मा. 11. मांजरा आणि तेरणा नदीचा संगम कोठे हातो? उत्तर: निलंगा. 12. चिंच आणि चिंचोक्याची महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजारपेठ कोठे आहे? उत्तर: बार्शी. 13. बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह कोणत्या देशाने सुरू केली? उत्तर: चीन. 14. ब्लू इकॉनॉमी कशाशी संबंधित आहे? उत्तर: समुद्री संसाधनांचा शाश्वत वापर. 15. महाराष्ट्र गोसेवा आयोगाचा G10 योजनेचे मुख्य स्वरूप काय आहे? उत्तर: गोशाळांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शेण आणि गोमूत्रापासून बनविलेल्या 10 नैसर्गिक उत्पादनांचे प्रमाणीकरण आणि ब्रँडिंग करणे. 16. वन नेशन वन गेम वन सेलिब्रेशन हे कुठल्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर: हॉकी. 17. 2026-27 च्या अर्थसंकल्पात घोषित केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत किती रकमेपर्यंत पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला? उत्तर: 2 लाख रुपये. 18. महाराष्ट्र सरकारने किल्ले पर्यटन धोरण 2025 अंतर्गत कोणत्या किल्ल्याला जागतिक दर्जाचे वारसा पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी सर्वाधिक 500 कोटी रुपयांचे विशेष तरतूद केलेली आहे? उत्तर: रायगड. 19. नागपूर ते गोवा या शक्तिपीठ महामार्गाची एकूण लांबी किती आहे व तो महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून जाणार आहे? उत्तर: 802 किमी, 12 जिल्हे. 20. मिशन 2025 सौर कृषी वाहिनी 2.2 अंतर्गत महाराष्ट्र सरकारने राज्यातील किती टक्के कृषी फीडर्सना सौर ऊर्जेवर आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे? उत्तर: 30%. 21. PMLA 2002 या कायद्याचे पूर्ण नाव काय आहे? उत्तर: प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्डरिंग ॲक्ट. 22. 1920 साली हैदराबाद इथे निजाम विजय हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? उत्तर: लक्ष्मणराव पाटक. 23. भारतीय संविधान कोणत्या अनुच्छेदान्वये अपराधाबद्दलच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण दिलेले आहे? उत्तर: अनुच्छेद 20. 24. जगातील पहिले वैदिक घड्याळ कोठे उभारण्यात आले आहे? उत्तर: उज्जैन. 25. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षाचा आहे? उत्तर: 1958. अमरावती जिल्हा पोलीस. 1. महाराष्ट्राच्या पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे? उत्तर: सदरक्षणाय खलनिग्रहाणाय. 2. अमरावती जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे? उत्तर: 6. 3. खालीलपैकी कोणते मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे भाग आहे? 1. गुगामल राष्ट्रीय उद्यान. 2. वान वन्यजीव अभयारण्य. 3. नरनाळा वन्यजीव अभयारण्य. 4. अंबा बर्वा वन्यजीव अभयारण्य. उत्तर: सर्व. 4. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. जिल्हा: लेणी. ए. पांडव लेणी नाशिक. बी. कान्हेरी लेणी कोल्हापूर. उत्तर: कार्ले लेणी पुणे. डी. पितळखोर लेणी छत्रपती संभाजीनगर. उत्तर: कार्ले लेणी पुणे. 5. चंद्रग्रहणात पुढीलपैकी कोणती क्रिया घडते? उत्तर: पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. 6. खालीलपैकी कोणती नदी पश्चिमेकडे वाहते? उत्तर: नर्मदा. 7. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? उत्तर: पुरंदर किल्ला. 8. भारतातील शेअर बाजाराचे नियमन करणारी संस्था कोणती आहे? उत्तर: भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ. 9. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? उत्तर: विष्णू देववर्मा. 10. 2028 साली उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन कोणते शहर करणार आहे? उत्तर: लॉस एंजलिस. 11.
2026 साली अमरावती येथून पद्मश्री पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? उत्तर जनार्दन बापूराव बोथे. 12. पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? उत्तर जिल्हा परिषद. 13. भारतीय राज्यघटनेत पक्षांतर विरोधी कायदा कोणत्या अनुसूचीमध्ये नमूद करण्यात आला आहे? उत्तर 10वी अनुसूची. 14. जेमिनी हे कोणत्या कंपनीने विकसित केलेले कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI मॉडेल आहे? उत्तर गुगल. 15. मूलभूत कर्तव्ये भारताच्या संविधानात कितव्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली आहेत? उत्तर 42वी घटनादुरुस्ती. 16. भारताच्या राष्ट्रपती निवडणुकीत खालीलपैकी कोण भाग घेत नाही? ए. लोकसभेचे निवडून आलेले सदस्य. बी. राज्यसभेचे निवडून आलेले सदस्य. सी. राज्य विधानसभांचे निवडून आलेले सदस्य. उत्तर राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य. 17. भारतात संविधान दिन कधी पाळला जातो? उत्तर 26 नोव्हेंबर. 18. लॉर्ड मेकॉलेच्या शिक्षणाविषयीच्या खलिट्याचा उद्देश काय होता? उत्तर इंग्रजी माध्यमातील शिक्षणाला प्रोत्साहन. 19. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची जन्मभूमी अमरावती जिल्ह्यात नाही? उत्तर संत नामदेव महाराज. 20. भारतात पिवळी क्रांती कोणत्या उत्पादनाशी निगडीत आहे? उत्तर तेलबियांचे उत्पादन. 21. खालीलपैकी कोणत्या बाबींना भारतात भौगोलिक मानांकन GI टॅग प्राप्त आहे? 1. पुणेरी पगडी. 2. महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी. 3. वारली चित्रकला. 4. सांगलीची हळद. उत्तर वरील सर्व पर्याय. 22. भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आले? उत्तर 1949. 23. AI इम्पॅक्ट समिट 2026 भारतात कोठे आयोजित करण्यात आली होती? उत्तर दिल्ली. 24. होर्मुझची सामुद्रधुनी ही कोणत्या जलाशयास जोडते? उत्तर पर्शियाचे आखात आणि ओमानचे आखात. 25. खालीलपैकी किती जोड्या बरोबर आहेत ते ओळखा. 1. महिला हेल्पलाईन. 2. सायबर क्राईम हेल्पलाईन. 3. चाइल्ड हेल्पलाईन. 4. आपत्कालीन हेल्पलाईन. उत्तर वरीलपैकी सर्व योग्य. पिंपरी चिंचवड शहर आयुक्तालय. 1. खालीलपैकी कोणता विषय राज्यघटनेच्या समवर्ती सूचीतील नाही? उत्तर पोलीस. 2. 1 जानेवारी 1998 साली डॅश या पक्षाची स्थापना झाली. उत्तर अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस. 3. राष्ट्रीय ग्राहक दिन डॅश दिवशी साजरा केला जातो? उत्तर 24 डिसेंबर. 4. विषाणूमुळे पुढील आजार होतो? उत्तर गोवर. 5. भारतातील महारत्न दर्जाप्राप्त कंपन्या कोणत्या? 1. ONGC. 2. BHEL. 3. IOC. उत्तर वरीलपैकी सर्वे. 6. खालीलपैकी कोणाला भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणतात? उत्तर गंगा नदीतील डॉल्फिन. 7. खालीलपैकी कोणते जीवनसत्व कॅल्शियमच्या शोषणास मदत करते? उत्तर जीवनसत्व ड. 8. पासवर्ड संगणकाला सुरक्षितता प्रदान करतो, त्यामुळे संगणकामधील अनधिकृत प्रवेशापासून संरक्षण होते. 9. पुढीलपैकी कोणते संशोधन केंद्र पुणे जिल्ह्यात नाही? उत्तर महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था. 10. चौरीचेरा येथे झालेल्या हत्येच्या निषेध म्हणून महात्मा गांधींनी असहकार आंदोलन डॅश दिवशी मागे घेतले? उत्तर 4 फेब्रुवारी 1922. 11. 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडलेल्या संविधान सभेच्या पहिल्या बैठकीचे हंगामी अध्यक्ष म्हणून डॅश यांनी कार्य बजावले? उत्तर SP सिन्हा. 12. संकटग्रस्त सापडलेल्या प्राणी आणि वनस्पतींची नोंद ठेवण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या बुकचा वापर करतात? उत्तर रेड डेटा बुक. 13. योग्य जोडी ओळखा. उत्तर तापमान केल्विन. 14. 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य कोणते? उत्तर उत्तर प्रदेश. 15. खालीलपैकी मध्य प्रदेश राज्यातील व्याघ्र प्रकल्प कोणता? उत्तर बांधवगड. 16. वृद्धांसाठी अर्थसंकल्प मांडणारे पहिले राज्य? उत्तर केरळ. 17. इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे मायदेशात म्हणजे भारतात परत आणण्यासाठी राबवलेली विशेष मोहीम?
उत्तर ऑपरेशन स्वदेश. 18. भारतीय राज्यघटनेच्या कलम 371 मध्ये पुढील राज्यासाठी विशेष तरतूद आहे. उत्तर अरुणाचल प्रदेश. 19. साक्षरता दर म्हणजे डॅश वय असणाऱ्या साक्षर लोकांचे प्रमाण आहे. उत्तर 7 वर्ष व त्यापेक्षा अधिक. 20. संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? उत्तर राजा राममोहन रॉय. 21. अयोग्य जोडी ओळखा. ग्रंथ व ग्रंथकार. अ. अष्टाध्यायी व्याकरण पाणिनी. ब. चरकसंहिता चरक. क. नाट्यशास्त्र भरतमुनी. उत्तर महाभाष्यम महर्षी व्यास. 22. अयोग्य जोडी ओळखा. अ. 1917 चंपारण्य आंदोलन. ब. 1919 जालियनवाला बाग हत्याकांड. क. 1931 सविनय कायदेभंग चळवळ. ड. 1942 भारत छोडो आंदोलन. 23. खालीलपैकी कोणता स्रोत अपारंपरिक ऊर्जा स्रोत नाही? उत्तर कोळसा. 24. सांगपो व जमुना या नावाने ओळखली जाणारी नदी कोणती? उत्तर ब्रह्मपुत्रा. गोंदिया